बख्तियार खलजीने उगाचच नालंदा युनिव्हर्सिटी जाळली नव्हती. त्याच्या मागे त्याची कॅल्क्युलेटेड स्ट्रॅटेजी होती. आणि ती स्ट्रॅटेजी आता मी तुम्हाला या पुढच्या 1.5 मिनिटात सांगणार आहे. आज ऑक्सफर्ड, हार्वर्ड या जगभरातील सर्वोत्तम युनिव्हर्सिटीज मानल्या जातात. ऑक्सफोर्डची सुरुवात 1096 AD मध्ये झाली. पण नालंदा युनिव्हर्सिटी 5th सेंचुरीमध्ये सुरू झाली, म्हणजे ऑक्सफोर्डच्या 600 वर्ष आधी. तिथे 10,000 विद्यार्थी शिकत होते, 200 प्रोफेसर शिकवत होते. चायना, टर्की, कोरिया आणि ग्रीसमधून जगभरातील लोक तिथे शिकायला येत होते. 1193 AD मध्ये बख्तियार खलजीने नालंदावर हल्ला केला. हल्ला केल्यानंतर त्याने प्रोफेसर्सला विचारलं, येथे कुराण आहे का? प्रोफेसरकडून उत्तर नाही आलं. त्यावर त्याने लायब्ररी जाळण्याचा आदेश दिला. 9 मजली लायब्ररी, लाखो मॅन्युस्क्रिप्ट्स हा फक्त रिलिजियस फॅन्टिझम नव्हता. त्याच्या मागे एक कॅल्क्युलेटेड स्ट्रॅटेजी होती. नालंदामध्ये होते ॲडव्हान्स मॅथमॅटिक्स, मेडिसिन, फिलॉसॉफीचे टेक्स्ट, जे सांगत होते की भारत इंटेलेक्च्युअली खूप स्ट्रॉंग आहे आणि हे जर जगभर माहिती पसरली तर भारतावर राज्य करणं अशक्य होईल. आणि हेच बख्तियार खलजीला नको होतं, म्हणून त्याला ती लायब्ररी नष्ट करायची होती. तिबेटमध्ये सापडलेल्या पार्टिकलनुसार त्यात होते ॲडव्हान्स सर्जरी टेक्निक्स, प्लॅनेटरी कॅल्क्युलेशन्स आणि मॅथमॅटिक्स, जे आजही सायंटिस्ट फुल्ली समजू शकले नाहीत. म्हणजे आपण जे 800 वर्षापूर्वी गमवले ते आणखीही पूर्णपणे रिकवर झालेले नाही.